नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपलं या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत। भटक्या आणि शिवजन्मभूमीमध्ये म्हणजेच आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व खास आज आपल्याबरोबर आहे। तर त्यांच्याकडूनच आपण त्यांची ओळख करून घेऊया। नमस्ते सर। नमस्ते, नमस्कार। सर्वप्रथम आपण आपली ओळख करून द्या। नमस्कार, मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावकरे, हीच खऱ्या अर्थानं माझी ओळख आहे, मी असं म्हणेल। जुन्नर तालुक्याच्या पर्यटनासाठी सध्या मी काम करतोय। मुळात मी बांधकाम विभागामध्ये अभियंता आहे आणि चित्रपट दिग्दर्शक, लेखक, त्याचबरोबर गीतकार या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातही मी काम केलेलं आहे। मागील वर्षी माझा हॅलो कदम नावाचा चित्रपट रिलीज झाला होता, ज्याच्यासाठी दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही मला सन्मानित करण्यात आलं होतं। त्याच्यासोबतच माझ्या 24 शॉर्ट फिल्म झालेल्या आहेत, ज्यांना परदेशांमध्ये माल्टा, युरोप, सायबेरिया, रशिया, जर्मनी, बांगलादेश इत्यादी देशांमधनं वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत। यासोबतच लागीर नावाचं माझं जी कादंबरी आहे ती ऑडिओ बुक स्वरूपातही आहे। रेडिओज असतील, TV सिरियल्स असतील, फिल्म्स असतील, काही डॉक्युमेंटरीज असतील, यासाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील मी काम केलेलं आहे। पण हे सगळं करताना सध्या माझं आता प्रोफेशन एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून मी सध्या काम करतो आहे आणि जसा वेळ मिळेल तसं माझ्या तालुक्याचं मी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून मी सध्या शिवजन्मभूमीचा भटक्या या टॅगलाईन खाली जुन्नर तालुक्याचं जे पर्यटन आहे ते प्रमोट करायचा प्रयत्न करतोय। ही तर अशी खास आणि मोठी ओळख तुम्ही पाहिली। जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो आणि तिथे असलेलं हा भटक्या, शिवजन्मभूमीचा भटक्या, हे नाव तुम्हाला कसं सुचलं? त्याची एक गंमत आहे, कदाचित आजच्या या व्हिडिओमधून ती गोष्ट ज्या व्यक्तीमुळे मला नाव मिळालं त्यांना रिव्हील होईल। तर माझ्या ऑफिसमध्ये माझेच एक सिनियर आहेत आणि एक दिवस आम्ही असंच ऑफिसमध्ये बसलो होतो आणि एक बांधकाम विभागात काम करणारा एक कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार तिथं आला आणि तो म्हणाला की सर, तुमचे व्हिडिओ फार बघतोय, मस्त फिरताय तुम्ही। तर जे माझे सिनियर आहेत ते समोर बसले होते, ते म्हणाले हो त्याला फिरायला काय, तो भटका आहे। आणि ते एक विनोदी यानं ते म्हटले, पण ते म्हटल्यानंतर तो भटक्या शब्द कुठेतरी डोक्यात माझ्या घुमला की अरे हे भारी आहे, ही टॅगलाईन भटक्या मस्त वाटतंय। आणि त्यानंतरच्या व्हिडिओपासून मी स्वतःला शिवजन्मभूमीचा भटक्या ही टॅगलाईन लावायला सुरुवात केली आणि ते लोकांना फार आवडलं। लोक आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मला भटक्या भटक्या म्हणून हाक मारतात, भारी वाटतं। पण आता पर्यटन म्हणलं का खूप वेगवेगळे विषय येतात, मग त्यात तुम्ही नेमकं कशावर काम करताय किंवा पर्यटन म्हणून लोकांपर्यंत आपला तालुका म्हणजे हा जुन्नर तालुका पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे काम करताय? मुळात जुन्नर तालुका हा देशातला पहिला पर्यटन तालुका आहे, राज्यातला पहिला पर्यटन तालुका आहे आणि तालुक्यातले पर्यटन म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येतो, जी अर्थात छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे। ओझर येतं, लेण्याद्री येतं, माळशेज घाट येतो। ही 2-4 30 ठिकाणं जर सोडली तर इतर तालुक्यातलं काय पर्यटन आहे हे बऱ्याच जणांना माहीतच नाहीये। पण जुन्नर तालुका हा पर्यटन दृष्ट्या इतका श्रीमंत तालुका आहे, इतक्या जबरदस्त गोष्टी या तालुक्यामध्ये आहेत। म्हणजे अगदी जुन्या काळातल्या सातवाहन कालखंडापासून अगदी अलीकडे जेव्हा भारत स्वतंत्र झाला इथपर्यंतचा सगळा प्रचंड विशाल इतिहास या तालुक्याला लाभलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या पर्यटनाच्या बाबी देखील तालुक्यात आहे। हे करताना मी एक ठरवलं होतं की नोन प्लेसेस, की समजा एखादं ठिकाण, एखादी जागा जी लोकांना माहीत आहे पण त्या जागेबद्दलचा इतिहास माहीत नाही। उदाहरणार्थ आपण घेऊयात कुकडेश्वर। कुकडेश्वर हे मंदिर लोकांना माहीत आहे की कुकडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे हे माहिती आहे, पण त्याच्यामागचा इतिहास काय आहे, कुकडेश्वर गावाला कुकडेश्वर नाव कसं मिळालं, ते नक्की बांधलं कोणी, याबाबतची माहिती लोकांना नव्हती। आणि मग मी साधारणतः काय करतोय की तालुक्यातले जे इतिहासावर संशोधन करणारी काही मंडळी आहेत, काही जुने पत्रव्यवहार असतील, काही साधनं असतील, काही पुस्तकं असतील, या सगळ्यांचा आधार घेऊन त्या एका विशिष्ट ठिकाणाविषयी अभ्यास करतो। एखाद्या गावातलं ऑफबीट ठिकाण असेल तर त्या गावकऱ्यांकडनं त्याची माहिती घेतो आणि ती वेगळ्या पद्धतीनं जो अननोन त्याचा पार्ट आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सध्या तरी प्रयत्न करतोय। आता व्हिडिओ करण्यामागे तुमचा उद्देश काय असतो? म्हणजे आता आपण खूप यूट्यूबर्स किंवा खूप रील स्टार असतात, ते फक्त एक विशिष्ट की खूप व्ह्यूज मिळाले पाहिजे किंवा रील्स किंवा यूट्यूबकडून आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स चालू झाला पाहिजे, तसं तुम्हाला काय वाटतं, उद्देश काय आहे? सध्या तरी मी माझे जे व्हिडिओज आहेत ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवरच जास्त करतोय। मी यूट्यूबवर तितक्या प्रमाणात आत्तापर्यंत नाहीये, पण यूट्यूबवरही माझे 4,500-5,000 सबस्क्रायबर आत्ता झालेले आहेत आणि तेही काम चालू आहे। मुळात यातून इन्कम वगैरे हा पार्टच नाहीये। इन्कमसाठी मी माझी नोकरी करतोय, पूर्णपणे प्रामाणिकपणे मी माझी नोकरी करतोय आणि जो उरलेला वेळ आहे, शनिवार रविवारी मला सुट्टी असते,
किंवा इतर दिवशी ज्यावेळी सुट्ट्या येतात त्यावेळी जाऊन मी हे तालुक्याच्या पर्यटनासंदर्भातले व्हिडिओज बनवतो आणि मग ते वीकडेजमध्ये शेड्यूल करून ते मी पोस्ट करत असतो. पण हे सगळं करताना आपला तालुका इतका समृद्ध आहे, ह्या समृद्धीची जाणीव इथल्या प्रत्येक माणसाला होणं फार गरजेची आहे. जी जाणीव लोकांमध्ये दिसत नाहीये, अजूनही ते जाणवत नाहीये की हे माझं आहे, हे मला माझ्यासाठी करायचं आहे, हा तालुक्याचं याचं ज्या ठिकाणी मी जन्म घेतला आहे त्याचं मी काहीतरी देणं लागतोय, हे भावना प्रत्येकामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. आणि हाच उद्देश घेऊन मी सध्या तरी जुन्नरचं पर्यटन खूप जास्त डेस्परेटली म्हणूयात किंवा खूप जास्त इन्स्पायर होऊन मी करतोय. लोक कदाचित मला वेड्यातही काढतील की हा माणूस नुसता जुन्नर 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 ओरडत असतो. बाहेरचे लोक, आता काल परवा मी काही व्हिडिओज पोस्ट केले होते की जुन्नरमध्ये राजा शिवाजी चित्रपटाचं चित्रीकरण झालं किंवा रितेश देशमुखांच्या बाबत एक अशी घटना घडली की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल, शिवरायांबद्दलचा त्यांचा आदर बघता आला. पण ते करत असताना बरेच कमेंटमध्ये मला पाहायला मिळतं की लोक म्हणतात की अरे हे जुन्नर नाही, इकडचं पण शूट आहे, तिकडचं पण आहे. माझ्यासाठी माझ्या तालुक्यात काय घडलंय हे सध्या दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. सध्या तरी फक्त जुन्नर आणि जुन्नरचं पर्यटन आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि पर्यटक माझ्या तालुक्यापर्यंत येणं इतकंच माझं उद्दिष्ट आहे. तो व्हिडिओ मी सुद्धा पाहिलेला. त्यामध्ये तुम्ही जसं आपलं पर्यटन आहे तसं चित्रपट सृष्टीमध्ये पण आपला जुन्नर तालुका खूप पूर्वीपासून आहे. मग त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे चित्रपटांसाठी सुद्धा आपला तालुका कसा योग्य आहे? नक्कीच. तालुक्यामध्ये आत्ताचे निसर्ग पर्यटन आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक पर्यटन असेल, धार्मिक पर्यटन असेल आणि चित्रपट पर्यटन हे वाढायला सुद्धा मुबलक वाव आहे. उदाहरण सांगायचं झालं तर 2024च्या आसपास नागराज मंजुळे यांचा नाळ 2 हा चित्रपट आपल्या भागात चित्रित झाला होता. त्या चित्रपटासाठी मी कास्टिंग केलं होतं. जी लहान मुलं त्यातली चाइल्ड आर्टिस्ट सेकंड लीडची होती किंवा इतर जी एक्स्ट्रा होती त्या सगळ्यांचं कास्टिंग माझ्याकडे होतं आणि ती तालुक्यातलीच मुलं मी त्या सिनेमासाठी कास्ट केली होती. त्या चित्रपटाला मला काम करायची संधी मिळाली. आपल्याच तालुक्यातील खिरेश्वर वगैरे त्या भागामध्ये त्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. किंवा नारायणगाव शहरामध्ये रापा सबनीस विद्या मंदिराच्या आवारामध्ये आम्ही प्रेमास रंग यावे नावाची जी सिरियल आहे जगदंबा प्रोडक्शनची, अमोलदारा कोल्हे यांचंच ते प्रोडक्शन हाऊस आहे, तर ती सिरियल आम्ही इकडे शूट केली होती. त्याचंही प्रोडक्शन मी इथलं बगितलं होतं, त्याचं कास्टिंग करण्याचाही मला त्यावेळी योग आला होता. मग हे सगळं करत असताना मी बघतोय की आपला तालुका प्रचंड समृद्ध आहे याबाबत. साऊथचे सिनेमे नाणेघाटापासून माळशेज घाटापर्यंत शूट होत आहेत, हॉलिवूडचे सिनेमे आपल्याकडे शूट होत आहेत. साऊथची इंडस्ट्री आपल्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त जुन्नर तालुक्याकडे वळतीये. तिस्मार खान सारखा सिनेमा इथं शूट झालाय, टिंग्यासारखा चित्रपट शूट झालाय. दुर्दैवानं मला माझा चित्रपट तालुक्यात शूट करता आला नाही, प्रोड्युसर्सच्या काही अटी असल्यामुळे किंवा त्या भागात त्यांना चित्रण करायचं होतं म्हणून. पण अनेक लघुपट आणि जे काही वेब सिरीज आहे त्यामार्फत आम्ही इथं शूट करतोय. तर अशी, जसं की तुम्ही गोव्याला गेलात तर अजूनही एक दुजे केली या चित्रपटातला एक विशिष्ट सीन आहे. तो ज्या ठिकाणी चित्रपट चित्रित झालाय त्या ठिकाणी लोक बघायला जात आहेत. किंवा सैराट मधलं झाड बघायला लोक करमाळ्याला अजूनही जात आहेत, त्या विहिरीपाशी लोक जाऊन बसतात. अहो, माझ्या जुन्नर तालुक्यात किती गोष्टी आहेत. देऊळ सिनेमा हा नाणेघाटाच्या त्या व्हॅलीमध्ये शूट झालेला आहे. माळशेज घाटामध्ये चलते चलते असेल, तो जो बोगदा आहे माळशेज घाटातला ते आहे. टेरिओर सारखं गाणं याच्यातलं आहे, सिंग इज किंग सिनेमातलं आहे. खूप 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 असे खूप सारे ठिकाण आहेत की जिथं चित्रपटांचं चित्रीकरण झालंय. मग चित्रपटाच्या दृष्टीनं कुठलं वेगळं पर्यटन इथं करता येऊ शकतं का, या बाबी आपल्याला तपासायला हव्यात आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो हे पण आपल्याला पाहायला हवं. म्हणजे यातून आपल्या भागातील लोकांना एक चांगला रोजगार पण मिळेल. नक्की, 100%. म्हणजे हॉटेल असेल किंवा पर्यटन असेल किंवा इतर म्हणजे जे आदिवासी भागांमध्ये खूप असे आहेत की तिथे चांगले सीन घेता येतात, पण त्या लोकांना पण रोजगार मिळेल. मग याची जाणीव करून आपल्या लोकांना देणं गरजेचं आहे. मला पुढील तुमच्या काय योजना आहेत याच्याबद्दल? त्याबाबत मी सांगतोच, पण जसं तुम्ही आता म्हणालात की रोजगाराच्या संधी, तर ह्या सिरियलसाठी किंवा सिनेमासाठी आम्ही डेली 40 जी लोक आहेत, मुलं आहेत, ते आम्ही या ठिकाणी पुरवत होतो. सिनेमासाठी नाळ 2 साठी नाही, पण सिरियलच्या वेळी आम्हाला बऱ्यापैकी ज्युनियर आर्टिस्ट आम्ही या ठिकाणी पुरवले. केटरिंगचा व्यवसाय त्यावेळी इथला होता. प्रोडक्शन सांभाळताना ज्या गोष्टी आहेत, म्हणजे चित्रीकरण जेव्हा एखाद्या चित्रपटाचं येतं त्याच्या आजूबाजूचा जो काय ॲटमॉस्फिअर आहे तिथलं व्यवसाय वृद्धी ही आपोआप होते. पण हे करत असताना मध्ये एक फार वाईट अनुभव आला होता, तो मला सांगणं फार गरजेचं वाटतं. की एका गावामध्ये चित्रीकरण चालू होतं, मी नाव घेणार नाही, त्या चित्रपटाचं नाव सांगणार नाही, कदाचित ऐकणारे लोकही आपल्याच तालुक्यातले आहेत आणि त्यामुळे त्यांना वाईट वाटायला नको. पण त्या ठिकाणी ज्यावेळी सिनेमाच्या व्हॅनिटीज पार्क केल्या होत्या तर तिथला एक माणूस आला आणि तो तिथे येऊन सेटवर आरडाओरडा करायला लागला. बरं, समोरची जी माणसं आहेत ती अक्षरशः ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार सिनेमाच्या बाबत किंवा नॅशनल अवॉर्ड्स मिळवलेले आहेत सिनेमाबाबत, अशी लोक आहेत. तिथे तो माणूस त्या लोकांना शिव्या देत होता
आणि मला माझ्या जागेचे पैसे द्या नाही तर इथून तुमचं सगळं काढा असं म्हणत होता. लिटरली 200 रुपयासाठी तो रोज यायचा, त्यांच्याकडनं 200 रुपये घ्यायचा आणि चित्रीकरणाला मगच मी परवानगी देईल असं म्हणायचा. त्या लोकांनी नंतर ज्यावेळी आमची एरवी चर्चा व्हायची त्यावेळी ते लोक म्हणाले की आम्ही परत इकडे येणार नाही. हा दृष्टिकोन इथं होता कामा नये. जर आपण एखाद्या मी आता तळमळीनं प्रयत्न करतोय की आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त चित्रीकरणासाठी लोक कशा प्रकारे येऊ शकतील किंवा त्या प्रकारचं वेगळं कुठलं ऍटमॉस्फिअर आपल्याला तयार करता येऊ शकतंय का, लोकांना रोजगाराच्या पर्यटनाच्या संधी आपल्याला निर्माण करता येऊ शकते का. आणि हे करत असताना जर आपण त्यांच्याशी फ्रेंडली झालो नाही, जर त्या प्रकारचं कल्चर आपण अडॉप्ट केलं नाही तर ह्या संधी उपलब्ध होणार नाहीत असं मला वाटतं. आणि आपणच आपल्या तालुका असेल किंवा पर्यटन असेल तिथे गालबोट कुठे लागायला नको. एक्झॅक्टली. आता अनेक तुमचे फॉलोवर्स आहेत, प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे आता, म्हणजे फेसबुक असेल किंवा रील्स असेल किंवा यूट्यूब असेल, इंस्टाग्रामवर असेल, तर त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल किंवा तुम्ही त्यांना एक वेगळा संदेश काय द्याल? नक्कीच. की म्हणजे आपण दरवेळेस म्हणतो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा वगैरे, पण याच्या पलीकडे काय सांगाल? याच्या पलीकडे मला असं सांगायचं की ठीक आहे, सोशल मीडिया हा तुम्हाला व्यक्त होण्याचा मार्ग आहे हे नक्की आहे, पण बऱ्याचदा मी व्हिडिओज पोस्ट केल्यानंतर खाली येणारी म्हणजे ज्या काही कमेंट्स येतात ज्यांना खऱ्या अर्थानं काही अर्थच नसतो, कुठल्याही म्हणजे ज्याचा त्या रील्सशी किंवा त्या केलेल्या व्हिडिओशी कुठलाही संबंध नाही, फक्त ट्रोल, अशा पद्धतीचेही काही कमेंट्स येत असतात. आणि ज्यावेळी हे येतं ना त्यावेळी जो माणूस खरं मनापासून काम करतो ना, ज्याला कुठलीही अपेक्षा नाही, ज्याला फक्त एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय, तो थोडासा कुठेतरी हतबल होतो. मग लोकांना असं वाटतं की मी काहीतरी उलटापालटा मेसेज टाकलाय किंवा मी प्रश्न विचारलेत तर त्यातनं म्हणजे मी खूप भारी झालो, मी खूप शहाणा झालो, हे असं काही नसतं. तो आशय समजून घ्या. त्यातनं खरंच जर एखादा काही विरोधाभास तयार होतोय, एखादी गोष्ट खटकण्यासारखी आहे तर 100% कान धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक गोष्टीला तुम्ही वाईट म्हटलंच पाहिजे, ही जी काही वेगळीच सध्याची संस्कृती सोशल मीडियाची तयार झाली आहे ती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. प्रेक्षक सुद्धा जसं आपण जागृत ग्राहक म्हणतो तसं प्रेक्षकांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे आणि एक चांगली जाणीव घेऊन, म्हणजे आपल्याला जर उद्देश चांगला आहे, आपला पर्यटन तालुका असेल किंवा कुठंही, तुम्ही आता काही तुमचे व्हिडिओ पाहिले की जे इतर राज्यांमधले इतर जिल्ह्यांमधले पण आहेत, पण तिथून आपल्याला काहीतरी द्यायचंय. एक युट्यूबर म्हटलं की आपली एक इच्छा असते की आपण चांगलं काहीतरी द्यावं, म्हणजे आपलं योगदान द्यावं. तर खूप चांगला सरळ असा हेतू ठेवून अनेक युट्यूबर्स किंवा आपण व्हिडिओ करत असतो. मग ते लोकांना त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. एक फार नशिबाचा भाग आहे की मला ट्रोल होत नाही फार. म्हणजे मला जे काही माझे 5, 50, 100 व्हिडिओज असतील त्यापैकी एखाद्या व्हिडिओला एखादी कमेंट मला निगेटिव्ह आलेली, हे मी खरंच भाग्य समजतो. म्हणजे याचा अर्थ जे आपलं काम चाललंय ते योग्य दिशेने चाललंय हे मात्र नक्की आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्व तुम्ही आहात, तर सुखद आणि दुःखद एखादा क्षण त्याबद्दल काय सांगाल? सगळे तर सध्या तरी सुखाचे क्षण आहे. कोणी मला विचारलं की कसं आहेस तर मी म्हणतो मी फार सुखद आहे. तर हेच सांगेल जे मी आता सांगितलं की सोशल मीडियाच्या बाबत एक वेगळी संस्कृती विकसित होणं गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या आपल्या परिसराला, आपल्या घराला एक वेगळेपण मिळवून देण्याची जबाबदारी आपली, याची जाणीव प्रत्येकामध्ये तयार होणं गरजेचं आहे. आणि आपण जिथं राहतो तो स्वर्ग आहे. म्हणजे तालुक्याचे थोडेसे बाउंड्री फक्त बाहेर जाऊन बघा, थोडंसं आपल्या पुणे जिल्ह्यातून थोडंसं बाहेर जाऊन बघा, लोक किती विचित्र जीवन जगतात. तर त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाईट होईल किंवा आपल्या तालुक्याला कुठं आपण गालबोट लावू अशा गोष्टी करू नका, इतकंच मी लोकांना सांगेल. आणि कृपया आपल्या तालुक्याच्या पर्यटनाला हातभार लावा. वेगळं काही करता येत आहे का, एक चळवळ आपल्याला उभी करता येते का, यासाठी प्रयत्न करा, इतकंच मी यावेळी सांगेन. हे एक लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, कवी आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं असं काम करतात. यांना प्रत्येक जर आपण बाजूने पाहिलं तर यांनी खूप छान अशा प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे. तर मला वाटतं की खूप छान मुलाखत आणि वेळात वेळ काढून सर तुम्ही आमच्या चॅनलसाठी आज ही मुलाखत दिलीत, त्यासाठी मी तुमच्या अगदी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि यांचे व्हिडिओ नक्की पाहाल तर हा शिवजन्मभूमीचा भटक्या आज आपण यांना इथे घेऊन आलोत आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते.
थांबताना अजून एक कुठलाही सोशल मीडियावाला माणूस असेल, बंद असेल, तो शेवटी जाताना स्वतःचं प्रमोशन करायला विसरत नाही. माझा इंस्टाग्रामवर शिवजन्मभूमीचा भटक्या या नावाने नव्हे तर आकाश डावखरे या नावानं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच नावानं यूट्यूब चॅनल आहे, त्याच नावानं फेसबुक अकाउंट आहे. तेव्हा आकाश डावखरे या माझ्या जे काही अकाउंट्स आहेत त्याला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. आणि आपल्या पण चॅनलला हो, लाईक like, share, शेअर subscribe सबस्क्राईब करा. करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.